आर-बी-आय असिस्टंटची लास्टची शिफ्ट जस्ट संपली आणि ओव्हरऑल प्रत्येकाच्या मनात हा एक प्रश्न आहे आता, की एक्स्पेक्टेड कट ऑफ काय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन्सची तयारी कुणी करावी, की मेन्सचं जर मला प्रिपरेशन करायचं तर मला किती सफिशियंट मार्क असणं आवश्यक आहे किंवा माझा किती अटेम्प्ट झाला म्हणजे मी मेन्सची तयारी करायला पाहिजे. तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती पर्यंतपणे त्या गोष्टी समजून घेऊया. पण सर्वात महत्त्वाचं असतं, की कुठल्याही सेशनला तुम्ही जेव्हा बघताय तुम्हाला माहिती आहे, की सेशनमध्ये इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन भेटणार आहे. माहिती अत्यंत महत्त्वाची, तर सेशनला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बरं, आर-बी-आय असिस्टंटचा प्रीचा जो पेपर आहे, त्याची डिफिकल्टी लेव्हल जर तुम्ही बघितली, तर ती कंपॅरेटिव्हली खूप ईझी होती. म्हणजे मी तुम्हाला पेपर व्हायच्या अगोदरच नाही, मी जेव्हा जाहिरात यायचा प्रिडिक्शन लावलं होतं, की यावेळी जाहिरात येणार आहे आणि जाहिरात आली, तर मग नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतील त्यावेळी ते बोललो होतो, की आर-बी-आय असिस्टंटचा प्रीचा पेपर पॅटर्न एकदम सोपा असतो. डिफिकल्टी लेव्हल एकदम ईझी असते. इनफॅक्ट आर-बी-आय असिस्टंट मेन्ससुद्धा पेपर सोपा असतो. तर त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण एक्सपेक्ट केलं होतं तर क्वांटमध्ये जर तुम्ही बघितलं तर डिफिकल्टी लेवल एकदम चिल्लर होती. ओरली क्वेश्चन सॉल्व्ह होत होते. त्यानंतर रिझनिंगमध्ये बघितलं तर रिझनिंगमध्ये पण डिफिकल्टी लेवल एकदम ईझी होती. इंग्लिशमध्ये काही शिफ्टमध्ये इंग्लिश सोपं होतं, काही शिफ्टमध्ये इंग्लिश थोडंसं किंचित मॉडरेट होतं. सोपंच म्हणेल मी, किंचित मॉडरेट म्हणेल. शब्द वापरताना जपूनच वापरतोय. किंचित मॉडरेट, खूप अवघड नाही. त्यामुळं जर आपण अटेम्प्टचा विचार केला, तर बघा अटेम्प्ट बऱ्यापैकी मुलांचे जास्त आहेत. म्हणजे जर क्वांटचा विचार केला, तर ऑलमोस्ट 34 ते 35 अटेम्प्टपर्यंत मुलांचे आहेत. म्हणजे क्वांटचे एवढे. आता मुलांचे म्हणणं ज्याला मी बघा, मी आता हे जे अटेम्प्ट आहे एकूणाबद्दल बोलतोय. असे विद्यार्थी जे बिचारे मिनिमम 2-2, 3-3 वर्षांपासून किंवा 1-1, 1.5-1.5 वर्षांपासून तयारी करताय. तुम्ही एकदम प्रेशर असताल, की सर मी आता 6 महिन्यापासून प्रिपरेशन चालू केलंय किंवा क्लास चालू केलाय. तर तुमचे अटेम्प्ट इथे विचारात घेतले जाणार नाहीत. कारण ॲक्चुअल कॉम्पिटिटर ते लोक आहे ज्यांची तयारी खूप चांगल्या पद्धतीने आहे. तर त्या त्या विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट एक 34-35च्या आसपास क्वांटचे आहेत. रिझनिंगचे पण सेम 34 ते 35च्या आसपास. क्वांटमध्ये एखादा क्वेश्चन सुटला असेल तर आयदर तो मेन्स व्हेरिएशनचा असावा किंवा एखादा क्वेश्चन खूप लेंदी बाबा, त्यात वेळ खूप गेला आणि टाईम संपून गेला असंही होऊ शकतं. पण कमर्शियलबद्दलच बोलतोय. एखादा क्वेश्चन तिथं स्किप झाला असेल. रिझनिंगमध्ये ऑलमोस्ट 35च फक्त क्वेश्चन कोणता सुटू शकतो. तर इथं जे वर्ड बनवले जातात, की मीनिंगफुल और मीनिंगलेस वर्ड, तो जर क्वेश्चन आला मुलांनी तेवढं सोडून दिला असेल. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर मिनिमम 68 ते 70 आणि इथं ऑलमोस्ट मुलांची डिफिकल्टी लेव्हल जी आहे ही ऑलमोस्ट 100% असते. म्हणजे इथून जर तुम्ही मोठा-मोठी विचार केला, तर विद्यार्थ्यांना 65 प्लस मार्क कुठंच नाही गेले. म्हणजे 2-3 चुकून पण मी विचार करतोय, की 64-65, 65च म्हणेल मी, 65च्या मार्कच्या आसपास मुलांना सहजासहजी मिळतील. मिनिमम 64 आणि मॅक्सिमम एक ऑलमोस्ट एखाद्याची डिफिकल्टी जर म्हणजे ॲक्युरसी मेंटेन जर झाली असेल तर 70-70ही मार्क पडू शकतात. तर 65 ते 70च्या रेंजमध्ये मुलांना इथं मार्क आरामात पडू शकतात. आता इंग्लिशबद्दल जर बोलायचं झालं तर काय असतं, इंग्लिशचे अटेम्प्ट जे आहेत हे ऑलमोस्ट 28 ते 30, पार मी म्हणतो 30-30 अटेम्प्ट होतात. पण काय असतं इथं डिफिकल्टी लेव्हल 100% मेंटेन नाही राहत प्रत्येक विद्यार्थ्याची. इथं ॲव्हरेज डिफिकल्टी लेव्हल 90%च्या आसपासच येते, कारण 2-4 क्वेश्चन तर आरामात चुकतात. मग इथं 90%च्या आसपास जर डिफिकल्टी लेव्हल आली, तरी ते 4-5 क्वेश्चन मायनस होऊन, म्हणजे 4 जरी क्वेश्चन रॉंग झाले समजा, ऑलमोस्ट 4 क्वेश्चन तर 1 मार्क तर जातोच तसाही. म्हणजे जर 28 अटेम्प्ट असेल, तर तो पार मार्क त्याचे 23 वर येऊ शकतात. जसा 30 अटेम्प्ट आहे त्याचे मार्क 26 वर येऊ शकतात किंवा पार 23-25 वर पण येऊ शकतात. तर इथं मी जर विचार केला, तर इथं अराउंड मी म्हणले की 25 ॲव्हरेज मार्क. तर अशा हिशोबाने जर विचार केला, तर ओव्हरऑल कट ऑफ जो आहे, कट ऑफ हा ओव्हरऑल अटेम्प्टबद्दल बोलतोय बरं का, सध्या अटेम्प्टबद्दल बोलतोय. तर अटेम्प्टबद्दल जर विचार केला, तर 68 आणि 5 93 ते पार 68 आणि 25 जर पाहिलं तर 95 एवढे ॲव्हरेज अटेम्प्ट बऱ्यापैकी मुलांचे आहेत. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे 90 अटेम्प्ट ऑलमोस्ट तर सगळ्यांचेच आहेत. कुणाची? चांगली तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि जागा पण यावेळेस बऱ्यापैकी आहेत. म्हणजे यावेळेस बऱ्यापैकी 220 जागा आहे. मग म्हणजे 200 प्लस जागा. आता मुद्दा असा पडतो, की जर 200 प्लस जागा महाराष्ट्रासाठी आहेत, डिफिकल्टी लेव्हल सोपी होती, तर कट ऑफ आता जेव्हा कट ऑफ
बद्दल विचार करतोय मी, तर तेव्हा माझं प्रिडिक्शन जर विचारताय तुम्ही, की सर तुम्हाला काय वाटतं कट ऑफ किती लागेल? तर मला असं वाटतं 87 ±2 च्या आसपास कट ऑफ लागायला पाहिजे. 87 ±2 च्या आसपास. म्हणजे ऑलमोस्ट मागच्या वेळेस ॲक्चुअली 89 होता 89 च्या आसपास. तर 1-2 मार्कांचा कट ऑफ हा मागे-पुढे होऊ शकतो. कारण मागच्या वर्षीची डिफिकल्टी लेव्हल ही यावर्षीपेक्षा सुद्धा कमी होती आणि मागच्या वेळेस जागा पण कमी होत्या. त्यामुळे ऑफकोर्स कट ऑफ जो आहे लेव्हल पण कमी आणि जागा पण कमी म्हणलं तर कट ऑफ थोडासा वर जाणारच आहे. पण यावेळेसची लेव्हल स्लाइटली थोडीशी जास्त होती. स्लाइटलीच म्हणेल मी, किंचित जास्त होती आणि जागा पण ऑलमोस्ट दुप्पट आहे. त्यामुळे यावेळेसचा कट ऑफ हा 87 ±2 पकडून घ्या. तर अशा विद्यार्थ्यांना ज्यांना वाटतंय की मला 87, 88, 85 प्लस मार्क येत आहेत, तर आरामात तुम्ही मेन्सची तयारी करणं चालू करून टाका. पण सर जर मला 84-85 येत असतील तर मी काय करायला पाहिजे किंवा 83 येत असेल तर मी काय करायला पाहिजे? बघा, जर तुमचे 90 प्लस अटेम्प्ट झालेले लेकरांनो, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही चांगले कॉम्पिटिटर आहात ना रे. मग जरी आज तुमची प्री एक्झाम तुम्ही फेल झालात किंवा पास नाही झालात अनफॉर्च्युनेटली, तर हरकत नाही ना. तुम्ही पुढे मेन्सचे दावेदार आहातच. मग अशा केसमध्ये तुम्ही जर आज न उद्या प्री पास होणार आहे, तर मेन्स आतापासून तयारी करण्यामध्येच लॉजिक बनतं. त्याच्यामागचं रिझन असं आहे की आत्तापासून जर मेन्सची तयारी करणं तुम्ही चालू केली, तर भलेही आर-बी-आय असिस्टंट प्री नाही निघाली, तर पुढच्या मेन्सला कामाला येईल. बरं जर निघाली, तर ऐन वेळेवर गोंधळ नाही उडणार. जर मी तुम्हाला आता सांगितलं की 92 वाल्यांनी किंवा 90 वाल्यांनीच तयारी करणं चालू करून टाका आणि जर उद्या कट ऑफ 87-88 लागला, तर नुकसान होईल बाकी लोकांचं. पण मी म्हणतोय 85 वाल्यांनी तयारी चालू केली मेन्सची. भलेही तो विद्यार्थी जर फेल झाला, हरकत नाही जर पुढे तो मेन्स तयारी करून पुढच्या एक्झामला तर कॉम्पिटिटर आहेच ना तो. म्हणून माझं म्हणणं आहे की आपण म्हणतो ना, की करून पश्चाताप करावा, न करून पश्चाताप केल्यापेक्षा अभ्यास करून पश्चाताप करावा. फेल झालो तो एक वेगळा भाग झाला, तयारी पुढे कामाला येणार आहे. पण जर मी अभ्यास करणं दुर्लक्ष केलं किंवा अभ्यास केलाच नाही आणि जर मी कोइन्सिडेंटली जर मी प्री पास झालो, तर हातातली एक मोठी अपॉर्च्युनिटी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे दादांनो हळू मेन्सची तयारी करणं चालू करा आणि हाच माझा उद्देश असतो, की विद्यार्थी संपर्कातून तुटू नये. त्या अभ्यासाच्या तो नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहावा. सोबत एखाद्याला वाटतं, की सर मला काहीच जमत नाही अजून मी फार नवीन विद्यार्थी आहे. माझे 70 आणि 75 अटेम्प्ट झाले किंवा 60-65च अटेम्प्ट झाले आणि मी आतापर्यंत कोणता अभ्यास पण नाही केला जास्त, तरी पण मला वाटतं मी बँकिंग करू शकतो. अशा विद्यार्थ्यांसाठी 5 मे 2026 पासून आपण एक नवीन बॅच सुरू करतोय. एकदम प्रेशरसाठी. कुणाकोणासाठी? असे विद्यार्थी एकदम प्रेशर, ज्यांना बँकिंगचं अजून काहीच येत नाही, पण करियर बँकिंगमध्ये घडवायचंय. अशा विद्यार्थ्यांसाठी 5 मे पासून आपण एक नवीन बॅच चालू करतोय, जी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये असणार आहे. मग ऑनलाईन स्वरूपामध्ये जर तुम्हाला बॅच करायची, तर सारथी एज्युकेशनचं ॲप डाउनलोड करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला ऑफलाईन करायची आहे, तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून 8694947070 या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्ण माहिती बॅचची घेऊ शकता आणि ॲडव्हान्स ॲडमिशन पण कन्फर्म करू शकता. कारण ऑफलाईन ॲडमिशन्समध्ये लिमिटेड सीट्स असतात आपल्याकडे. त्यामुळे या नंबरला कॉलिंग करून किंवा कॉल करून तुम्ही माहिती घ्या आणि तुमचं सीट जे आहे ते बुक करून ठेवा. आता मुद्दा येतो, की सर ठीक आहे 87 ±2 वाल्यांनी जर तयारी करणं चालू करायची आहे किंवा 87 ±2 हा तुम्ही जर कट ऑफ म्हणताय, मग अशा परिस्थितीत तयारी नेमकी कशी करायची? तर ते पण सांगा. बघा तयारी कशी करायची त्या संदर्भात आपण समजून घेऊया. पण मेन्सची तयारी का करावी हे पण समजून घेणं आवश्यक आहे ना रे. बरोबर. समजा मी आज म्हणतोय की मेन्सची तयारी करा. तुमचं म्हणणं आहे सर मला 70 माझी 75च अटेम्प्ट आहे, 80च अटेम्प्ट आहे. मी म्हणतोय हळू प्री सोबत मेन्सची तयारी करा. का? त्याच्यामागचं कारण असं आहे की अपकमिंगच्या एक्झाम्स कोणत्या आहे? म्हणजे ज्या जाहिराती ऑलरेडी आल्या आहेत. तर मला असं वाटतं सध्या फक्त आणि फक्त एकच जाहिरात आहे जी आर-बी-आय असिस्टंट आहे आणि ती एक्झाम मेन्सची आहे. मग जर पुढे मेन्सची एक्झाम आहे, तर प्री करून तर काही फायदा होणार नाही. मग जर पुढे मेन्सची एक्झाम आहे, तर मेन्सचीच तयारी करतो ना. बरं. नाही सर पुढे येणाऱ्या जाहिराती, जर नवीन जाहिराती येणाऱ्या आय-बी-पी-एस क्लर्क आहे, आय-बी-पी-एस पी-ओ आहे, ग्रामीण बँक आहे, आय-बी-पी-एस एस-ओ आहे, एस-बी-आय क्लर्क आहे, एस-बी-आय पी-ओ. मग ती जर मी प्री फेल झालो तर मी थोडी ना असं म्हणतोय की तुम्ही फक्त आणि फक्त मेन्स करा. मी व्हाय ओन्ली मेन्स म्हणलं का? नाही. मी म्हणलं व्हाय मेन्स, की मेन्सचीच तयारी का करावी? माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे, की हा जो टाईम आहे बरोबर आहे. हा असा क्रुशियल टाईम आहे, की ज्या टाईममध्ये तुम्ही तुमच्या वीकनेसला स्ट्रेंथ्समध्ये कन्व्हर्ट करू शकता. म्हणजे मला क्वांट मेन्स येत नाही, तर करा ना रे, काय प्रॉब्लेम आहे? क्वांटची मेन्सची बॅच करा. सर मला क्वांटचं मेन्सचे लेक्चर मी केलेत, पण मी डिफिकल्टी लेव्हलला घाबरतो. पुढच्या स्लाईडवर मी त्याचं सोल्युशन पण सांगतो. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे दादांनो, की आता मेन्स जर नाही केलं, तर तुम्ही प्री संपल्यानंतर मेन्स नाही करू शकत. तुम्हाला जर सिलेक्शन यावर्षी पाहिजे, तर तुम्हाला मेन्सची तयारी आत्तापासूनच करावी लागेल.
आणि आतापासून तयारी मेन्सची करणारा विद्यार्थीच यावर्षी सिलेक्ट होणार आहे, हा माझा शब्द आहे. कारण जो विद्यार्थी लाँग टर्म विचार करतो, फ्युचरची इन्व्हेस्टमेंट आतापासून करून ठेवतो स्लॅग टायमिंगमध्ये, अशाच विद्यार्थ्याचं फायनल सिलेक्शन जे हे जेव्हा ॲक्च्युअल एक्झामचा सीझन येतो त्यावेळेस होत असतं. त्यामुळं आतापासून मेन्सची तयारी करणं चालू करा. बरेच विद्यार्थी काय करतात, नोकरीला लागण्याच्या अगोदरच हळू घर बांधणं चालू करतात त्यांचे आई-वडील. का? त्यांना माहिती आहे नोकरीला लागलं की पोराचं लग्न करायचंय. मग लग्न केल्या म्हणजे नोकरीला लागल्यानंतर घर बांधण्याची परिस्थिती नसेल. आता जर ती परिस्थिती असेल तर लोकं प्री प्लॅन करतात. लग्नाचा प्री प्लॅन आपण म्हणतो. आपण शेतकऱ्यांची लेकरं आहे. आपल्याला माहिती आहे जून जुलैमध्ये पाऊस पडतो, पण शेतीची मशागत ही मार्च एप्रिलपासूनच चालू होते किंवा एप्रिलपासूनच चालू होते. त्याच्या मागचं रिझन असं आहे की योग्य वेळ हा त्यावेळेस नसतो ज्यावेळेस सीझन चालू होतं. योग्य वेळ हा त्यावेळेस असतो ज्यावेळेस सीझन चालू व्हायचा प्रिव्हियस टाईम. तर तुम्ही बघा, त्यामुळं आतापासून थोडी जर मेन्सची तयारी करणं चालू केली तर ती आर-बी-आय असिस्टंट मेन्सला पण कामाला येईल. कारण आर-बी-आय असिस्टंट मेन्सला पण बराच टाईम आहे अजून. जूनमध्ये होणार आहे. तर जूनमध्ये होणारी एक्झाम आहे म्हणजे पहिल्या हाफमध्ये 12 जूनला एक्झाम होणार आहे. मग आतापासून जर हळू-हळू आपण जर मेन्सची तयारी करणं चालू केली तर त्याचा इम्पॅक्ट चांगला पडेल आणि सिलेक्शनचे चान्सेस पण लवकर बनतील. नाही झालो आपण आर-बी-आय असिस्टंट मेन्ससाठी क्वालिफाय, तर अपकमिंग येणारी एस-बी-आय क्लर्क, एस-बी-आय पी-ओ या महिन्याच्या एंडपर्यंत एस-बी-आय पी-ओची जाहिरात पण येऊ शकते. तर त्याच्यासाठी पण आतापासून जर मेन्सची तयारी केली तर फायनल सिलेक्शन 100% होईल. बरं मग सर, हे सगळं करताना जर प्रीवर दुर्लक्ष झालं तर? मी कुठं म्हणतोय प्रीवर दुर्लक्ष करा. मी म्हणतोय मेन्सची तयारी करा, सोबत प्री पण करा. मग प्रीची तयारी कशी करावी? तर बघा सध्या सोबत माझं म्हणणं आहे की स्लॅग टायमिंग आहे. जर तुम्ही एकदमच फ्रेशर असाल तर मेन्सची जर बॅच तुम्ही करताय समजा बरं का, एकदम तुम्ही मेन्सची बॅच करताय, तर मग तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही मेन्सच्या बॅच सोबत प्रीची प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे आपल्या मेंटरशिपच्या 2 क्वांटच्या 2 रिझनिंगच्या जर मेन्सच्या पीडीएफ तुम्ही सोडवल्या, सॉरी प्रीच्या, तर प्रीची प्रॅक्टिस पण चालेल आणि मेन्सची बॅच पण चालेल. जो व्यक्ती आता मेन्समध्ये आहे सध्या, बघा मी काय सांगतो नीट समजून घ्या. जो व्यक्ती सध्या मेन्सची बॅच करतोय, त्याने काय करायला पाहिजे? रोज 2 क्वांटच्या 2 रिझनिंगच्या मेंटरशिपच्या पीडीएफ सोडवा. सर माझं रिझनिंग खूप चांगलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये 3 क्वांट 1 रिझनिंगची पीडीएफ सोडवा आणि मेन्सची बॅच बघणं चालू ठेवा. एखादा विद्यार्थी म्हणतोय, "नाही सर माझी मेन्स तर ऑलरेडी संपलेली आहे, माझी बॅच संपलेली आहे." मग तुम्ही काय करा? प्रीच्या टेस्ट द्या. आणि सोबत मेन्सच्या पीडीएफ सॉल्व्ह करा. म्हणजे काय होईल, प्री आणि मेन्स दोन्ही पण बॅलन्स करणं आपल्याला आवश्यक आहे. कारण भविष्यातल्या प्री पण पास झालं पाहिजे, मेन्स पण पास झालं पाहिजे आणि त्याची प्लॅनिंग आत्तापासून सुरुवात करणं जे ते आवश्यक आहे. म्हणून आतापासून त्याची प्लॅनिंग जी आहे स्टार्ट करून टाका. पण सर एक बॅलन्स अभ्यास कसा असला पाहिजे, कशा पद्धतीने आपण मेन्सकडे जायला पाहिजे. मग मी म्हणतो की मेन्सची तयारी कशी करायला पाहिजे? सगळ्यात पहिला मुद्दा असतो कॉन्सेप्ट्स. कॉन्सेप्ट. कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय? कन्सेप्ट म्हणजे मी प्रीची एक्झाम दिली, मला सगळे क्वेश्चन संपतात, याचा अर्थ माझ्या कन्सेप्ट चांगल्या आहेत. याचा अर्थ माझ्या कन्सेप्ट चांगल्या आहे. पण काय असतं ना, बरेचदा फक्त आणि फक्त प्री लेव्हलचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले, म्हणजे मेन्स लेव्हलचे क्वेश्चन सुटतीलच असं नसतं. म्हणून थोड्या कन्सेप्ट रिवाईज करणं आवश्यक आहे. मग पहिलं काम काय असतं? कन्सेप्ट रिवाईज करा. आता कन्सेप्ट रिवाईज कुठून होतात? त्या मेन्सच्या बॅचमधून होतात आणि त्याच्यामागचे 2 रिझन असतात. एक तर कन्सेप्ट रिवाईज होतात. तुम्ही बघा जुन्या विद्यार्थ्यांना तुम्ही कधी विचारा. त्यांना विचारा, जर तुम्ही मेन्सची बॅच केली तर प्रीचे क्वेश्चन ओरली सॉल्व्ह व्हायला लागतात. प्रीची बॅच केली तर प्रीचे थोडेफार क्वेश्चन सुटतील 70-80%. पण मेन्सची बॅच केली तर प्रीचे सगळेच क्वेश्चन ऑलमोस्ट सुटायला लागतात. त्यामुळं कधीही मेन्सची बॅच फक्त मेन्ससाठीच करून फायदा नसतो. प्रीसाठी पण त्याचा डेफिनेटली आणि 100% फायदा होतो म्हणजे होतो. तर काय करा की कन्सेप्ट क्लिअर करत असताना म्हणजे मेन्सची बॅच करण्यामागचं रिझन असं असतं, एक कन्सेप्ट रिवाईज करणं, दुसरं त्या डिफिकल्टी लेव्हलचे क्वेश्चन तुमच्या डोळ्याखालून काढणं. मग एकदा जर माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, प्रीमध्ये पण होतात, पण मेन्समध्ये काय होतं डिफिकल्टी लेव्हलचे क्वेश्चन डोळ्याखालून जातात. त्याच्यामुळं आणखी एक कॉन्फिडन्स वाढतो की यार आपल्याला मेन्स लेव्हलचे क्वेश्चन पण जमू शकतात. भलेही सुरुवातीला 10 पैकी 4 जमतील, 3 जमतील, 5 जमतील, 7 जमतील, कधी 6 जमतील. हरकत नाही ना. सुरुवात सगळ्यांची अशीच असते. म्हणून बॅच करा. एकदा बॅच संपली की नंतर मग प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस करत असताना काय असतं बघा, प्रॅक्टिस करताना काय करता? नॉर्मली मी काय करतो, कंटेंट कुठून घ्या म्हणतो? मी म्हणतो आपल्या मेन्सच्या पीडीएफ घ्या. बरोबर? मेन्सच्या पीडीएफ. मग मेन्सच्या पीडीएफ कुठे आहे आपल्या ॲपवर जो मेंटरशिप प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये मेन्सच्या पीडीएफ आहेत. आहेत. किंवा काही लोकांना वाटतं नाही सर मला अजून भरपूर पाहिजे, तर गाईडलीचे पण घेऊ शकता.
थोडीशी डिफिकल्टी लिहिली तर प्रॉपर अरेंज नाही केली, पण गाईडलीचं कंटेंट चांगलं आहे मेन्सच्या पीडीएफसाठी. आता मुद्दा असा आहे की याच्यात डिफिकल्टी लेवल जास्त आहे. प्रॅक्टिस जर आम्ही करायला गेलो तर मेन्सच्या पीडीएफ आम्ही सॉल्व्ह करतो, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही प्रयत्न करतो. मेंटरशिपच्या पण पीडीएफ आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पण काय होतं सर, त्या 20 क्वेश्चन पैकी ना लिटरली कधी-कधी 4-4 आणि 5-5च सुटतात हो. मी म्हणतो हो, सगळ्यांची सुरुवात अशीच होत असते. मेन्सची सगळ्यांची सुरुवात ही अशीच होत असते. सुरुवातीला तुम्ही 15-20 क्वेश्चनच्या म्हणजे 15-20 दिवस पीडीएफ जेव्हा सॉल्व्ह करताल, रोज एक क्वांटची, रोज एक रिझनिंगची मेन्सची पीडीएफ घ्या आणि महिनाभर ही ॲक्टिव्हिटी अशीच चालू ठेवा. सुरुवात 2 क्वेश्चन पासून होईल, 3 क्वेश्चन पासून होईल, 5 क्वेश्चन पासून होईल. हळू ते लेव्हल वाढत जेव्हा तुमची लेव्हल वाढत जाईल, तेव्हा तुमचे ते 5 7, 8, 10, 12, 15 पर्यंत जाईल. आणि लक्षात ठेवा की 4-5 क्वेश्चन कधीच नाही सुटणार. तुम्ही प्रयत्न करा, पण जास्त अपेक्षा ठेवू नका की माझ्याकडनं 20च्या 20 मेन्सचे क्वेश्चन सुटतील. सुरुवात करत असताना थोडीशी लेव्हल वाढत न्या. जर तुम्ही गाईडलीच्या पीडीएफ घेताय तर मग पहिले आरआरबी क्लर्क, मग आयबीपीएस क्लर्क अशी न्या. किंवा आपल्या जर मेंटरशिपचे पीडीएफ सोडवायचे तर मग 1 to 100 जा. कारण तुम्हाला तिथे काही करायची गरज नाही. तिथं आम्हीच ती लेव्हल तशी ठेवली, प्रॉपर लेव्हल अरेंज करून ठेवलेली आहे. तर मेन्सचे जे पीडीएफ आहेत त्या सॉल्व्ह करणं चालू करा. आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍटलिस्ट 30 दिवस करा. मी तर म्हणतोय 30 ते 60 दिवसांपर्यंत करा. याचा फायदा असा होतो की लेवल हळूहळू वाढत जाते. कॉन्फिडन्स वाढत जातो आणि एकदा कॉन्फिडन्स वाढला की मग तो मोमेंटम तुम्ही शिफ्ट करू शकता टेस्ट सिरीजकडे. आता टेस्ट सिरीज पण देताना डायरेक्ट फुल लेंथ टेस्ट द्यायची नाही. पहिल्यांदा काय असतं, पहिल्यांदा ज्या सेक्शनल टेस्ट, एकदा सेक्शनल टेस्ट देणं चालू करा आणि एक 30 दिवस कंटिन्यू सेक्शनल टेस्ट द्या. म्हणजे कसं की एक क्वांटची एक रिझनिंगची, एक क्वांटची एक रिझनिंगची. किंवा असंही करू शकता, एक दिवस पीडीएफ एक दिवस टेस्ट, एक दिवस पीडीएफ एक दिवस टेस्ट. 30 दिवस झाल्यानंतर हा प्रयोग करणं चालू करा की 31व्या दिवशी क्वांटची टेस्ट रिझनिंगची पीडीएफ, 32व्या दिवशी रिझनिंगची टेस्ट क्वांटची पीडीएफ, 33व्या दिवशी क्वांटची टेस्ट रिझनिंगची पीडीएफ. असा हळूहळू तो प्लॅन 60 दिवसांपर्यंत एक्सटेंड करा. म्हणजे काय होईल, पुन्हा 15 पीडीएफ, क्वांटच्या 15 पीडीएफ, रिझनिंगच्या 15 टेस्ट, क्वांटच्या 15 टेस्ट, रिझनिंगच्या, असं होईल. आणि मग हळूहळू जा फुल लेंथ टेस्टकडे. ॲटलिस्ट 15-15 मेन्सच्या सेक्शनल टेस्ट दिल्या की मग फुल लेंथ टेस्टकडे जा. मग हळूहळू तुमची लेवल पण वाढेल आणि तुमचा तो कॉन्फिडन्स डेव्हलप होईल की अरे हा, मला आता चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यायला लागला किंवा मला क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला लागले. एक 2-1 महिन्याचा हा जर्नी आहे. या 2-1 महिन्यामध्ये हळूहळू तुम्ही मेन्सकडे आरामात जाताल. अशा पद्धतीने असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे तर सर मग अशा केसमध्ये डेली शेड्यूल कसं असावं, म्हणजे प्री आणि मेन्स कसं बॅलन्स करावं. बघा, खूप छान पद्धतीने मी तुम्हाला बॅलन्स करून देतोय सगळं. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका की खरंच याचं तुम्हाला सोल्युशन भेटलं का आणि खरंच तुमचं मी जे सांगितलं तसा प्लॅन बसतोय का आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही अभ्यास करताय का आणि सगळ्यात महत्त्वाचं याने काही तुम्हाला फायदा होतोय का. तर हे डेली शेड्यूल जे याच्याबद्दल पण सांगतो, तर कमेंट टाकून व्हिडिओबद्दल तुमचा रिव्ह्यू द्यायला, तुमचं मत द्यायला विसरू नका. आता मुद्दा येतो डेली शेड्यूल कसं असावं. डेली शेड्यूल बघा, जर तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगतोय या पद्धतीने प्लॅन करताय तर डेली शेड्यूल असं असलं पाहिजे की नॉर्मली प्रीसाठी तुम्ही एक 30% वेळ दिला पाहिजे दिवसभरातला. म्हणजे जर समजा तुम्ही 10 तास अभ्यास करताय, 10 तास मी मोठी कन्सिडर करतो, तर 3 तास हे तुम्ही प्रीसाठी दिले पाहिजे. 3 तास जे हे तुम्ही प्रीसाठी दिले पाहिजे. आणि जर तुम्ही 10 तास अभ्यास करताय तर मेन्ससाठी तुम्ही अराउंड 70% वेळ दिला पाहिजे. मग याच्यामध्ये पण पुन्हा बायफर्गेशन कसं करायचं, मग इथं 7-1 तासांचा वेळ, 10 तासांचा अभ्यास असं कन्सिडर करतोय. मग प्रीमध्ये पण बायफर्गेशन कसं करायचं की एक किंवा एकच टेस्ट द्या. सध्या 2-2 टेस्ट द्यायची गरज नाही वाटत मला. एक टेस्ट दिली. आता एक टेस्ट जेव्हा तुम्ही देता, प्रीची टेस्ट आहे ना, मग प्रीची टेस्ट जेव्हा तुम्ही देता एक टेस्ट, तुम्हाला किती वेळ लागेल तर एक टेस्ट द्यायला 1 तास. आणि बाकी मग प्रीच्या पीडीएफ. आता प्रीच्या पीडीएफ मध्ये 2 क्वांट 1 एलआर किंवा 1 क्वांट 1 एलआर किंवा दोन्हीच्या दोन्ही क्वांट, जो तुमचा सब्जेक्ट जसा आहे तसा. समजा तुमचं रिझनिंग मध्ये आउट ऑफ अटेम्प्ट होत आहे टेस्टमध्ये, मग रिझनिंगच्या पीडीएफ सोडवू नका. क्वांटचा अटेम्प्ट वाढत नाही, मग रोज 2-2 पीडीएफ सोडवा. किंवा तुम्हाला असं वाटतं की दोन्हीचे अटेम्प्ट तेवढे वाढत नाही, मग रोज 2-2 पीडीएफ सोडवा. क्वांटच्या एक क्वांटची एक रिझनिंगची. किंवा तुम्हाला असं वाटतं की रिझनिंग मध्ये
ऑलमोस्ट 30-32 होतात. थोडी वाढवायची गरज आहे. त्याची एक सोडवा. क्वांटमध्ये खूप 15-20 होतात. 2-2 सोडवा. अशा हिशोबाने 3 तास पार 4 तासांपर्यंत एखादा व्यक्ती बिगिनर असेल, म्हणजे ज्याने सुरुवात केली नेमकी, त्याने 4 तास 6 तास केलं तरी चालतं. ठीक आहे. पण आयडियली असं. त्यानंतर मेन्समध्ये बायफर्गेशन करत असताना जसं मी सांगितलं, की तुम्ही काय करायचं, की जेव्हा तुम्ही पी-डी-एफ सॉल्व्ह करताय, समजा तुम्ही बॅच करताय, तर मग बॅचवाल्यांना तुम्ही वेगळंच सांगितलंय, फक्त बॅच आणि प्रीची पी-डी-एफ कॉल करायची. पण फक्त तुम्ही मेन्स करताय, मग अशा केसमध्ये काय, क्वांटची जी मेन्सची पी-डी-एफ आहे, हिला अराउंड तुम्हाला 2-1 तास तर आरामात लागतील सुरुवातीला क्वांटच्या मेन्सच्या पी-डी-एफला. त्यानंतर रिझनिंगची जी पी-डी-एफ आहे, रिझनिंगची एल-आरची जी पी-डी-एफ आहे, हिला अराउंड 2 तास लागतात. हिला अराउंड 1.5 तास लागेल समजा. तर हे 4 तास इथे गेले आणि उरलेले इंग्लिशसाठी 1-1.5 तास, इंग्लिशसाठी 1-1.5 ते 2 तास आणि जी-एसाठी सुरुवातीला 1 ते 2 तास या हिशोबाने एक 10-11 तासांचा प्लॅन बसवा. इथं 1 तासात संपून जाईल मेन्सची पी-डी-एफ. मी जास्त 2 तास लिहिले. मेन्सची पी-डी-एफ 1 तासामध्ये ऑलमोस्ट संपून जाईल, कारण 20च क्वेश्चन असतात आणि जी-एला मग त्या केसमध्ये टाईम वाढवू शकता तुम्ही 2 तासांचा. बाकी जर तुम्हाला असं वाटलं, की इंग्लिशला वेळ जास्त लागतोय, सॉरी एल-आरला, तर मग थोडा वेळ जी-एचा काही दिवस कमी करा. नंतर मग एकदा क्वांट एल-आर इंग्लिश चांगलं झालं, की मग मेन्सचे तुम्ही जास्त वेळ करू शकता. सॉरी जी-एल तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुमचं दिवसभराचं शेड्यूल असलं पाहिजे, सो दॅट प्री आणि मेन्स पण बॅलन्स होईल आणि पुढच्या काही दिवसामध्ये प्रॉपर अभ्यासाचा प्लॅन मिळेल. कधी-कधी असं वाटतं, की सर अभ्यास करतो पण सॅटिस्फॅक्शन राहत नाही. मी नेहमी तुम्हाला सांगतो, सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल तर एक डायरी मेंटेन करा. त्या डायरीमध्ये लिहा, की आज तुम्ही दिवसभरात नेमका काय अभ्यास केला, की तुम्ही आज प्रीच्या पी-डी-एफ सोडवल्या का? प्रीची टेस्ट दिली का? त्यात किती मार्क आले? पर्सेंटाईल किती आले? त्यानंतर मेन्सची पी-डी-एफ सोडवली का क्वांटची? रिझनिंगची सोडवली का? मायन्यूट एनालिसिस करा आणि जर तुम्ही हा रोज प्लॅन लिहून ठेवला, म्हणजे डायरी तुम्ही जर मेंटेन केली डेली डायरी, तर तुम्हाला महिना 2 महिन्यानंतर अभ्यास करण्याचं एक फिलिंग वाटेल, की अरे हां, मागे जाऊन बघतोय, तेव्हा अरे यार मी महिना 2 महिने खूप छान अभ्यास केलाय. तर ऑटोमॅटिकली ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला भेटेल. त्यानंतर काही लोकांना वाटतं, सर कळशीत कळशी मेंटेन नाही राहत. कळशीत कळशी म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी. तर ते कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो, की सेल्फ मोटिव्हेशन आवश्यक असतं बाळांनो. सेल्फ मोटिव्हेशन भेटतं आपल्या मायबापांकडे बघून, आपल्या मायबापांच्या कष्टाकडे बघून, की ते आपल्याला कोणत्या कष्टामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये पैसे पुरवतात. हीच सगळ्यात महत्त्वाची प्रत्येकाच्या लाईफमधलं मोटिव्हेशन असतं आणि ते एक रिझन असतं तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचं. तर तुमच्या आई-वडिलांच्या चेहऱ्याकडे बघा, त्यांनी तुम्हाला कोणत्या परिस्थितीत पैसे देतात आणि तुमच्या स्वतःकडच्या अपेक्षा आई-वडिलांकडून तुमच्याकडच्या अपेक्षा, की आई-वडिलांना वाटतं, की आपलं लेकरू सेटल झालं पाहिजे, लवकरात लवकर त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. त्यासाठी ते किती झटतात, याबद्दल चांगल्या पद्धतीने विचार करा. हेच तुमच्यासाठी मोटिव्हेशन आहे आणि याने ऑटोमॅटिकली कन्सिस्टन्सी मेंटेन राहील. दिवसभराचा टाईम टेबल बनवा. भलेही तो 80-90% फॉलो झाला तरी चालेल, पण टाईम टेबल बनवा आणि अशा पद्धतीने अभ्यास करा. बाकी नवनवीन व्हिडिओसाठी तर मी तुमच्यासोबत आहेतच. चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला कमेंट आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.